बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणात रोज नवनवे खुलासे होत आहेत। नागरिकांमध्ये जेवढा रोष आहे तेवढाच स्फोट जेलमध्ये होताना दिसून येतोय। त्यातच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी विष्णू चाटेनं पुन्हा एकदा बीडच्या जेलमध्ये शिफ्ट करण्याची मागणी केली आहे। पण ज्या बीडच्या जेलमध्ये राडा झाला होता तिथंच विष्णू चाटेला का शिफ्ट व्हायचंय? याआधी लातूरच्या जेलमध्ये नेण्याची मागणी करणारा चाटे तिथून परत नेण्याची मागणी का करतोय याचाच आढावा घेण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओतून करणार आहोत। नमस्कार, मी लखन आदाटे आणि तुम्ही पाहताय मुंबई तक। मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणातील आरोपी विष्णू चाटेनं केलेल्या मागणीनं बीडसह महाराष्ट्रभरात पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे। 16 जानेवारीला झालेल्या सुनावणीवेळी आरोपी विष्णू चाटेला 18 जानेवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती। या सुनावणीवेळेस विष्णू चाटेनं बीडऐवजी लातूर कारागृहात ठेवावं या मागणीसाठी केज कोर्टात अर्ज केला होता। सुरक्षेच्या कारणास्तव विष्णू चाटेच्या वकिलाने कोर्टाकडे मागणी केली आणि कोर्टानेही ही मागणी मान्य केली। मात्र आता पुन्हा एकदा विष्णू चाटेनं लातूरऐवजी बीडच्या जेलमध्ये ठेवण्याची मागणी केली आहे। या बीडच्या जेलमध्ये संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड, सुदर्शन घुले याच्यासह इतर आरोपी देखील आहेत। विष्णू चाटे हा वाल्मिक कराडचा मावस भाऊ आहे। बीडच्या कारागृहात महादेव गित्ते आणि अक्षय आठवले यांनी वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले यांना मारहाण केल्याची माहिती समोर आली होती। त्यानंतर बीडच्या जेलमधून महादेव गित्तेसह 4 आरोपींची बीड जिल्हा कारागृहातून हर्सुल कारागृहात रवानगी करण्यात आली होती। आता आज झालेल्या सुनावणीवेळी त्याच राडा झालेल्या बीडच्या जेलमध्ये शिफ्ट करण्याची मागणी विष्णू चाटेनं केली आहे। पण ही चाटेनं मागणी का केली आहे त्यामागील कारणही जाणून घेऊयात। वाल्मिक कराड हा विष्णू चाटेचा जवळचा नातेवाईक आहे। मावस भाऊ असणारा वाल्मिक कराड आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींसोबत एकाच जेलमध्ये राहिल्यास धोका कमी असेल असा विष्णू चाटेचा अंदाज असू शकतो। गित्ते गँगमधील आरोपींना दुसऱ्या जेलमध्ये हलवण्यात आलंय। या बीडच्या जेलमध्ये विष्णू चाटेला त्यामुळे सुरक्षित वाटत असेल। ज्या सुरक्षेच्या कारणामुळे विष्णू चाटेनं लातूर जेलची मागणी केली होती त्या लातूरच्या जेलमध्ये गेल्यानंतर विष्णू चाटेला काहीतरी धोका होण्याचा अंदाज जाणवला असेल। याशिवाय वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुलेसोबत एकाच जेलमध्ये राहून संतोष देशमुख हत्या प्रकरणातून वाचण्यासाठी रणनीती आखण्याबाबत या सगळ्यांमध्ये चर्चा होण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळेच विष्णू चाटेनं बीड कोर्टात शिफ्ट करण्याची मागणी केली असेल। आता या अर्जावर 24 तारखेला सुनावणी होणार आहे। पण विष्णू चाटेची ही मागणी मान्य केली तर पुन्हा अनेक मागण्या पुढे येऊ शकतात। विष्णू चाटेसारख्या गुन्हेगाराला जेलचा चॉईस का देता? स्पेशल ट्रीटमेंट का दिली जाते? ताबडतोब ही चौकशी पूर्णपणे मुंबईला हलवा आणि त्या गुन्हेगाराला ऑर्थर रोड जेलमध्ये ठेवा अशी मागणी मागच्या वेळी अंजली दमानी यांनी केली होती। त्यामुळे समाजातून व्यक्त होणाऱ्या ह्या प्रतिक्रिया आणि चाटेला खरंच धोका आहे का याची पडताळणी करून कोर्ट विष्णू चाटेची मागणी मान्य करणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। या व्हिडिओत इथेच थांबूयात। विष्णू चाटेच्या मनात कोणती भीती आहे? त्याला कुणापासून धोका वाटतोय? एकाच जेलमध्ये राहून कराड घुलेसोबत चाटेचा काही प्लान असेल का? याबाबत तुम्हाला काही वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। ताज्या घडामोडी आणि अचूक विश्लेषणासाठी मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।